नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. मित्रांनो, आज मी डायरेक्टली रेडी झालोय. दीपू व्लॉग स्टार्ट करायला विसरले, तर मग मी स्टार्ट केलेलं आहे. आणि आजचं वातावरण तुम्ही बघू शकता. बाहेर दमट वातावरण आहे, बघू शकता बघा. पावसाचं वातावरण आहे पूर्ण. आता असंच वातावरण सुरुवात राहणार आहे. आणि इकडे दोघं आता करते शुभ सकाळ. क्रियांश खाऊ खायला लागलाय. क्रियांचा खाऊ चालू आहे. क्रियांश हाय कर. हाय, नमस्ते कर. नमस्ते. तर खाऊ वगैरे करू लागलेत. खाऊ घालायला. आता मी चाललोय. मला उशीर झाला ऑलरेडी, खूपच उशीर झालाय. इथेच 10:15 वाजलेले आहेत. तर नवीन काय नाही, असं नाही, रोजचं नाही, पण आज थोडं जास्तच उशीर झाला. भरपूर वाढायला लागलाय. तर ठीक आहे, मी निघतोय. बाकीचं बघू तुम्ही. दुपू आणि आमचं छोटंसं बाळ क्रियांश, त्यांचं काय चाललेलं आहे ते त्यांचे बघू. ठीक आहे, चला मी निघतो. जाऊ. इथून बघू आपण. इथून दिसतात पप्पा. इथून बघू. खाऊ आपण. अरे इथून दिसतात. बर चला. चला 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 चलो. ते बघतो दादाला. टाटा बाय. टाटा बाय बाय शिव दादाला. टाटा बाय बाय शिव दादा पण आला. दीदी पण आली. लागला माग. प्रेमशादा करायला लागला. हट्ट पप्पांबरोबर जायचा. चला. प्रियांश खूप हट्ट करत होता त्याच्या पप्पा बरोबर जायचा. तेव्हा हट्ट का करत होता, त्याचे पप्पा सकाळी त्याला बोलले होते बोलता बोलता की तू खा पटपट, आपण मग जाऊ. त्यामुळे ते त्यांनी लक्षात ठेवलं आणि पप्पा जाताना बरोबर पप्पाच्या मागे लागला होता. नाही तर तो रोज असं नाही करत. तर रडतच होता अजून पण तो. मला एवढा रडायचाच नाही. ते आता तेच घेऊन बसला. अरे पप्पा तंगी दीदीला ड्रेस द्यायला गेले. ड्रेस देऊन मग लगेच येतात. आणि मग तू काय आणलंस दुकानातून, दाखव सगळ्यांना. दाखव. अभिटॉप. अरे बापरे, 2 आहेत. हा हे पण घ्या. 2 कोण दिलं तुला 2 ऑदिपॉप? आयशा. मग मम्माला थँक्यू कधी म्हणणार? आणि पप्पी कधी देणार? संध्याकाळी. पप्पी दे ना. मम्मा तुला ऑदिपॉप दिली ना. पप्पी दे. दे रे. का रे? दे रे. दे ना पप्पी, दे ना. मग मी परत लॉलीपॉप देणार. मग पप्पी मम्माला दे. ओय गोडे रे, गोडे गोडे. जादू कर आता. 2 देऊ. झाला तर थोडस झालाय नॉर्मल. आता हळूहळू. काय देऊ? इथं ठेवू. 2 कुठलं पाहिजे तुला? कुठलं पाहिजे? 3 काढून दे. येस. अरे अरे ते हे होतंय ना. मग खाऊ खाता खाता झालाय सगळं. पण आल्यावर त्याला पहिलं कसं तरी ती गाडी आली आहे, ती गाडी दाखवत त्याला खाऊ घातलं. हे बघ गाडी बघत गेलं बेटा. खाऊ घातला. क्रियांश खूप हट्ट करत होता, त्यामुळे मी त्याला जरा खाली घेऊन आले होते. आणि इथे मी बोलत होते, पण नंतर मी चेक केलं तर इथं व्हॉइस माझा ॲड झालाच नाही. काय प्रॉब्लेम झाला होता माहिती नाही. त्याच्या पुढचे जे मी काय बोलले त्याच्यामध्ये व्हॉइस ॲड झालाच नाही आहे. फक्त आवाज वेगळाच येत होता असा. त्यामुळे ते पूर्ण मी नंतर मला व्हॉइस द्यावा लागला. इथं बघू शकते त्याचे डोळे रडून रडून खूप. त्याने माझे पार घरच डोक्यावर घेतलं होतं. घरात तो पण थांबायला तयार नव्हता. म्हणून मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम असं तो रडतोय म्हणून त्याला खाली घेऊन आले होते, कारण तो घरात बसायलाच तयार नव्हता. आणि हेच मी इथं सांगत होते. किती वेळ बसेल, कारण तो फक्त एकच पप्पाला बोलो पप्पाला बोलो आणि बाहेर जायचं एवढंच बोलत होता. दुसरं काही बोलत नव्हता. मग खाली आल्यावर थोडं जरा तो शांत बसला. मग त्याला दुकानाजवळ बसवले. तिथे मग केळीवाला आला होता. मग केळी घेतला. मग केळी घेऊन आपण घरी जायचं का बोलले तर मग हा घरी जाऊ बोला. मग घरी येऊन आले त्याला. मग शेजारी थोडा वेळ खेळला, त्यांच्या घरी बसला. तिथून पण 10-15 मिनिटानंतर आला लई आपल्या घरी.
मग मी पूर्ण दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. सकाळपासून चहा नाही, काही नाही. मग माझ्यासाठी मी खिचडी बनवत होते. तेच मी सांगते की एवढा उशीर झाला होता. घर पण आवरायचं तसंच राहिलं होतं, घर पण आवरलेलं नव्हतं, कामं पण झालेली नव्हती आणि क्रियांशमधून किरकिर करत होता. असला भयंकर उशीर झाला होता आज, विचारू नका. मी मला खिचडी बनवून घेत होते. क्रियांशला पण त्याने पण थोडंसं खाऊ खाऊन मग त्याला झोपवलं मी नंतर. आणि क्रियांशने फ्रीजमधून काहीतरी घेतलं होतं, त्याच्या हातातून मी ते घेत होते. ते घेता मी इकडे खिचडी करायला ठेवली होती, तोपर्यंत खिचडी इकडे करपली. म्हणजे म्हणजे तो दिवस होता ना, तो दिवस एवढा बेकार गेला माझा, खूप बेकार दिवस गेला. छान मी मला आवडती म्हणून थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली होती, पण काही उपयोग झाला नाही त्याचा, कारण ती परत करपली, तशीच खावी लागली मला. असं झालं. ते सगळं झालं हे मी करपलेलं वगैरे यामध्ये घेतलं नाही आणि परत माझा मूडच ऑफ झाला, वरून मी शूटच केलं नाही काही. त्याला खाऊ घातलं, मी थोडंफार खाल्ले, मग त्याला झोपवलं. खाऊ ते खाल्ल्यानंतर मग क्रियांश फायनली झोपला शांत. क्रियांश गेला त्याच्या माऊबरोबर नर्सरीमध्ये आणि मी पण चालले आता घरातलं सगळं थोडंफार आवरून. घर झालं आज, घर वगैरे आवरलं सगळं, ऑल सेट. हे बघा सगळं व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे. आता मी जाते. क्रियांश खूप आधी गेला, मी जाते आता. आलिया खाली ते खेळत बसलाय दीदी बरोबर. अरे तसं नको करू, लागत. अजून हाताला धरून चालवायचं. हा ना. आज रश्मीसाठी चहा आणलाय मी. थँक्यू. कसलं असतंय त्याला. घ्या मावशी चहा घ्या. खेळणं चालू इथं मुलांचं. आठवण करून दिली ना, क्रियांश आणि मी आत्ताच आल्यावरती नर्सरीमध्ये खेळून झालाय. त्याचे तोंड पाय धुतले, त्याला फ्रेश केलंय. आता थोडं तो चॉकलेट खात बसलाय बेडरूम मध्ये. काय खातोय? काय पण कुठली चॉकी? नाव काय चॉकीचं? डेअरी मिल्क. संपली? वाटी उचलून ठेव. वाटी उचल. पूर्ण चॉकलेट मी त्याला, पूर्ण कॅडबरी त्याला देत नसते. थोडी बाईट करून देत असते आणि मग संपले म्हणून म्हणत असते. झालं? ओके. पाणी देऊ? पाठीमागे लावलाय कुकर मी भातासाठी. आता स्वयंपाक झालेला आहे ऑलमोस्ट. कुकर लावलाय आणि क्रियांशला आता क्रियांशला खाऊ खायचं. मी खाऊ घालणार आहे. दिवाबत्ती पण करून झालेली आहे ती, बघू शकता. मी जस्ट बसले जेवायला. पाणी आलं होतं, पाणी वगैरे भरलंय. जेवायला बसली आहे मी. जेवायला काय मी आता ऑलमोस्ट शेवग्याची शेंग, भात, चपाती खाती. क्रियांशला खाऊ घालून झालेला आहे. तो बसलाय थोडा वेळ, अजून झोपला नाही तर झोपतो तो, पण अजून नाही झोपला. नाही याला उशीर होणार आहे वाटतं, त्यामुळं मग जेवून घेते मी. कधी येतं ते बघू आता. ते अजून तर क्रियांश झोपला नाही. पप्पा येईपर्यंत जागा राहतोय का झोपतोय माहिती नाही. आत्ता जरी शांत आहे तो. पटकन जेवण आवडून आत्ताच पप्पा आलेत क्रियांशच्या वगैरे. सकाळपासून ज्याच्यासाठी तो एवढं करत होता, तर आत्ता आलेत. आता भाऊ देई ना की तो. थँक्यू कोण म्हणणार?
त्याला एवढी झोप लागली आहे ना, पण तो मला इथं चटई टाक, आत नको जायला, इथंच इथंच चटई टाकायला लावली आहे मला. झोप एवढी लागली आहे त्याला, पण झोपला नाही. तो फोन आला तेव्हापासून तो जागा येते, जागाच येतात. आईस्क्रीम चोर, हे आईस्क्रीम चोर आमचा. चला, क्रियांशचे पप्पा आलेले आहेत. जसं मगाशी मी दाखवलं तुम्हाला, आलेले आहेत, जेवायला बसलेत बाहेर, टी व्ही बघतात. ते थोडंसं मूवी लावला ते बघत बसलेले आहेत. आणि मी आणि क्रियांश एका बेडरूममध्ये आलो, तर त्याला झोपवायला लागला. कसा पडलाय तो, त्याला झोप लागली पण झोपेना लवकर. तर आजचा व्लॉग आपण इथे सेंड करूया. जसं तुम्ही आज सुरुवातीपासून बघितलं, व्लॉग स्टार्ट केल्यापासून क्रियांशच चालू होता. आज अख्खा निम्मा दिवस क्रियांशचा हट्टीपणामध्येच गेलाय आणि रडण्यामध्ये. आणि खूप रडत होता तो, म्हणजे 10 वाजता त्याचे पप्पा गेले तेव्हापासून तो रडायला चालू केला होता. ते 12 वाजेपर्यंत तो रडत होता. आणि ते मी काही शूट करू शकले नाही, कारण तो एवढा रडत होता की मला काय करून काय नाही असं झालं होतं. काढते. तर ब्लॉग आपण असंच करतो. झोपवर. ओके ओके, चला. तर ब्लॉग आपण इथे सेंड करूया. कसा वाटला कमेंट करून सांगा. कट करू. बाय. कट. तू पण झोपू. ओके, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. तू कर. बाय बाय. तर बाय बाय. बाय बाय.